या गायनं हांबरून हांबरून रातभर मालकासनी झोपची दिली नाही बघा. मालक लय खवळले तर या गायला काहीतरी शिक्षा होणार आता. मुस्काट दाब तिचं. आता पुन्हा जर गाईचा आवाज आला तर तुला शिक्षा करण भोकर दोंड्या. तो दामू आला का? आला असेल तर धाड त्याला. परत आली की रे? कळ म्हणतो मी. आता मालकाकडे जाऊ की परसदारी? मालकाकडे जाऊ, आधी मालकाकडे जाऊ. आला का? आला का तो दामू? अहो मालकासनी तोंड तर दाखवून या, नाहीतर कच्चा खातील तुम्हाला. मरू दे मालक, मला जाऊ दे परसदारी. बाहेर जाता आलं तर कानूच्या आईला तरी शोधता येईल ना. विठुऱ्या, आधी मला बाहेर जायची संधी दे. आजी, भाजी झाले. मी काय म्हणते, मी येताना बाजू नानांच्याकडून चाफ्याची फुलं आणू का? कारण असंही शकू मावशीकडून रिकाम्या बरण्या आणायला जावंच लागेल ना. अगो बाई, इतका समंजसपणा नको ना दाखवायला. सगळं कळतंय मला. काहीतरी निमित्त काढून बाहेर जायचं असतं तुला. दुसरं काय? काही नको जायला. ते सुपातले दाणे घे आणि कुटाला बाईस मुकाट्याना. नको रडूस, आपण तुझ्या आईला शोधूया. सकू, असं पाय हलवणं म्हणजे मनात खळबळ असण्याचं लक्षण आहे. असं नको करू, शांत हो. अशी कशी शांत हो? मी जर इथेच बसून राहिले तर कानूला तिची आई कशी मिळणार? अगं बाई, वेळेवरच आले म्हणायचं. सखू, तू जिन्नस पोचवायला निघालीस का? मग 2 बरण्या अजून घे लोणची मुरावळ्याच्या आणि आधी पहिली मालक वाड्यावर जा. हो मामी. हा, अगं कालच तर दिले ना, एवढंच संपल्या. अगं लोणची मुरवळी आहेत ती, भाजी नव्हे. हो हो, तेच तर सांगायला आलीये मी. पण आधी तुम्ही सखूला रवाना करा, तिला आधी जाऊ देत, मग आपण शांतपणे बसून बोलू. उमावंच, जरा घोटभर लिंबाचं सरबत करा की, तहान तहान होती अगदी. हो वहिनी. अगं तू काय बघत बसलीस? उठ, जा लवकर. हो मामी. जा, पण आधी कमल मावशीला दे, मग मालकाच्या वाड्यावर जा. हो आजी. विठुऱ्या, आठवण तुझ्याशी पट्टी पट्टी पट्टी. चला, सुटला बाई अबोला. हो, नाहीतर तुमच्या अबोल्याची शिक्षा आम्हालाच मिळाली असती. चला आता न्याहारीला. भूक नाही का लागली? नाही.
अगं बाई, आता काय झालं? तर सखूबाईंनी सुद्धा अबोला सोडला. मग आता काय? मलाच पाहावं लागेल. घे, तुझं तूच खा, मी नाही भरवणार. कानूची आणि तिची आईची भेट घालू दे. हे तुला काय वेगळं सांगायचं? किती लहान बाळासारखा हट्ट तो. सखूने लोणी काय भरवलं नाही तर इतकं मनावर घ्यायचं का? म्हणजे सखू कानूला तिची आई भेटवल्याशिवाय येणार नाही आणि ती येऊन लोणी भरवल्याशिवाय हे काही म्हणजे काही खाणार नाही. बाबा सोडणारच नाही ते आता. भलतेच हट्टी आहेत बाई. उमे, चुलीकडे लक्ष दे. चीक चांगला होऊ दे, नाहीतर बोलण्याच्या नादात वाटोळ होईल त्याचं. उमावंस, हे मला आहे बर का? नाही पण काही म्हणा, उमावंसांच्या करण्याला ना एक शिस्त आहे, हाताला चव आहे. ते म्हणजे मी हे ऐकतच होते रात्रंदिवस घरी, पण आता हे सगळं मालकांच्या वाड्यापर्यंत कळलंय. अहो, दोन्ही मालकीण बाई काय खुश आहेत लोणच्या आणि मुरावळ्यावर. अहो, त्या दिलेल्या दोन्ही बरण्या संपल्या सुद्धा. म्हणून तर पुन्हा मागणी केली आहे तातडीची. एवढी आवडली चव. काहीतरी सांगू नकोस हा. आवडलं आवडलं म्हणून काय एका दिवसात संपवतील सगळं? आपल्याला काय करायचंय, त्यांना खाऊ देत नाही तर टाकून देऊ देत. मागणी तर आली आहे ना नवीन, ही मुख्य. पण खरंच मालक तर दात करून पोट भरणारे वाटतात. कवडी कवडीचा हिशोब ठेवणारे, ते काय इतरांना देणार. मग एका दिवसात कसं संपलं असेल? परद्या कशा संपवल्या म्हणून मलाच विचारतीस वय? ही असली कामं की नी तुलाच जमतात. आली मोठे शान. जिथं दादला पळवला तिथं मोरावळा सोडशील वय? पळवला मी पळवला. अगं, तुला तुझा दादला सांभाळताना आला ते सांग की. आता हाय म्या रूपानं देखणे, मग तो काय माझा दोष आहे का? आता तूच मला सांग, हातात दगड असल्यावर जर समोर मोती दिसला